सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तयाच्या चिंतने निरसेल संकट 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 जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम 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 धरी हाची नेम आहरणीशी धरी हाची नेम आहरणीशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट हरे हाचने आहरणी हरे हाचने आहरणी तयाच्या चिंतन निरसेल संकट तयाच्या चिंतन निरसेल संकट काल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव भव सिंधू भव भव तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तयाच्या चिंतने निरसेल संकट विठाला 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 विठाला
धम्मचरण सरोजं सान्द्रनीलाबुधावं जगन्विहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया राम कृष्ण हरी त्यांच्या कृपा दाने तथाचा विचारू त्यांच्या कृपा दाने तथाचा विचारू कृपा दाने करते झाली सारो ज्यांच्या कृपा दाने करते झाली सारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासतुका कलावज्ञजी उद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोधिवक्त्रम कलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो न्याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला भंग जगतवंद्य जगन्मान्य महाराष्ट्र भूषण देहुनिवासी विश्वसंत संत सम्राट श्री संत श्रीमंत तुकोबरा यांचा ज्यांना 2 चरण आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट असा नामपर प्रकरणातील 4 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. सुरुवातीला या अभंगाचा आपण सरळ सरळार्थ म्हणतो किंवा प्रतिपाद्य विषय म्हणतो तो सांगून जातो. सार आणि असार या गोष्टीचा त्वरित विचार करून विठोबाचं भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. त्याच्या चिंतनानं त्याच्या नामानं काय होईल तर आपला जो दुःखरूपी संसार समुद्र आहे या समुद्रातून सहज तरून जाता येईल. म्हणून आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत त्या कुळामध्ये वाचेनं सतत अहर्निशी त्या रामाचं स्मरण करावं. असं केल्यानंतर तुकोबराय त्याचा फायदा सांगता येत असा. असं नामस्मरण केल्यानंतर ज्या कुळामध्ये असं नामस्मरण चालतं अशी कोट्यावधी कुळं पावन होतील. पण कधी भावे गाता गीत विठोबाचे त्या भगवंताचं श्रद्धायुक्त अंतकरणानं जर नामस्मरण केलं तर अशी कोट्यावधी कुळं पावन होतील असा या संपूर्ण अभंगाचा सरळ सरळार्थ किंवा प्रतिपाद्य विषय सांगितला. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेचा थोडासा परिहार असा. या ठिकाणी अखंडित अव्याहतपणे गेली 40 वर्ष झालं. हे 41वे वर्ष. छानशा पद्धतीचा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
आणि अखंड हरिनाम सप्ताह छानशा पद्धतीचा होत असतोच. याही वर्षीचं ज्या वेळेला नियोजन झालं त्याच वेळेला सर्व ग्रामस्थांच्या नियोजनानुसार असेल, मंडळ असेल तर मंडळातल्या कार्यकर्त्यांच्या नियोजनानुसार असेल, आमचे परमस्नेही मामा हवालदार साहेब त्यांचा फोन आला मला, आजच्या कार्यक्रमाचं नियोजन निश्चित झालं. त्याच्या अगोदर बऱ्याच जणांचे कार्यकर्त्यांचे गावातल्या संपर्क झाले. ते म्हटले भरत जगदाळे माझे चेअरमन असतील, आमचे श्रीमंत जाधव असतील, बरेच जण होते, दीपक जगदाळे महाराज आमच्या गावाला सेवा द्या. बरं म्हटलं ठीक आहे देता येईल. मग त्यांच्या थ्रू सर्वांच्या थ्रू असं हवालदार साहेबांचा मला फोन आला. आजच्या तारखेचं नियोजन निश्चित झालं आणि सेवेसाठी छानशा पद्धतीची आपल्याला आळंदीची मंडळी पण आहेत, दरवर्षी असतातच. पखावज अंगद महाराज गोड असा वाचतोय, राजेंद्र शिंदे महाराज 2-3 वर्षाचा गॅप पडला ना, 3-4 वर्षापूर्वी झाला होता इथं कार्यक्रम. नंतर परमेश्वर महाराज आहेत. सर्वच अगदी शेवटच्या टाळकऱ्यापासून इकडं विनेकरी बाबांच्या महाराजांच्या पर्यंत चोपदार 2-2 आज आहेत. खबालवाडीचे चोपदार आहेत, आमच्या गावचे चोपदार आहेत. सर्व कुमट्याची आपल्या मंडळी साथीला बरं आहे. हा पायरा शेजारच्या गावाला समाधान वाटतं. अण्णांच्या हार्मोनियमला साथ आहेच. स्वर भजन किंवा कीर्तन ह्याचा आत्मा असतो स्वर. स्वर जर इकडं तिकडं झाला ना, जी चाल म्हणायची आहे ना ती श्रीकडेच जाणार ती चाल. स्वर आत्मा असतो बरं का. साथ छानशा पद्धतीची आहे. स्पीकर सिस्टीम पण आपली गावातली आहे छानशा पद्धतीची. असो आमचं शूटिंग आवर्जून करायला आलेले आहेत ओम साई क्रिएशनचे चैतन्यजी शेठ आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. असो अशी असणारी ही जी सेवा आहे, श्रोत्यांची उपस्थितीसुद्धा पहिला दिवस आहे त्यामुळं उल्लेखनीय आहेच असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. अशी असणारी ही जी सेवा आहे, भगवंताच्या कृपेनं म्हणा, साधू संतांच्या आशीर्वादानं, तुम्हा भाविक सज्जनांच्या सहकार्यानं आणि जनता जनार्दनाच्या लाभणाऱ्या प्रतिसादानं संकल्पित वेळेत संकल्पित करायचे. विठ्ठल आपली गाडी थोडीशी जरा उशिरा सुटलेली आहे, परंतु लास्ट स्टॉपला वेळेतच पोचवायचे आहे. आदली मधली थोडीशी स्टेशनं चुकवत जायचं, कुठं पॅसेंजर नसेल असं. हो असो छानशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण या हिंदुस्तान या देशामध्ये जन्माला आलो, आपलं सर्वांचं भाग्य आहे महाराज. आणि त्यातूनही दुसरं भाग्य असं, हिंदुस्तानमध्ये महाराष्ट्र या संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो आपण. जसं प्रत्येक राज्याचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य पाहायला मिळतं. वीरांची भूमी म्हटलं की राजस्थानकडे बोट दाखवलं जातं, संतांची भूमी म्हटलं की आपल्या माझ्या महाराष्ट्राकडे बोट दाखवलं जातं. या महाराष्ट्र या संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो. संस्कृती प्रधान म्हणून जर जगामध्ये कोणत्या देशाची ओळख असेल तर त्या हिंदुस्थानची ओळख आहे. कारण त्याचं असं, ह्या हिंदुस्थानचं वैशिष्ट्य, ह्या भारत देशाचं वैशिष्ट्य असं आहे, सर्व मनुष्य प्राण्याला, सर्व जाती जमातीला सामावून घेणारा कोणता धर्म असेल तर जगामध्ये एक हिंदू धर्म आहे. आणि त्या हिंदू धर्माचे आपण पाईक आहोत. म्हणून आपण देश, देव, धर्मशास्त्र, पुराण या गोष्टीवरती विश्वास ठेवणंच गरजेचं आहे. त्याचं कारण असं, ज्ञानोबा माऊलींनी आस्तिकाची व्याख्या जरी खोल सांगितली असली तरी आस्तिक आपल्या साध्या भाषेत तरी आस्तिक असावं, नास्तिक नसावं. ज्ञानोबा माऊलींनी सांगितलेली व्याख्या आस्तिकाची अशी आहे, हे त्रैलोक्याचे पुरुषोत्तम ऐसा साचा जयाचा मनोधर्म तया आस्तिकाचा आश्रम पांडवा घरी. हे त्रैलोक्य, हे विश्व पुरुषोत्तमानं भरलंय हे पाहणं त्याला आस्तिक म्हणा. आपल्याच्यानी नाही एवढं शक्य होणार. अगदी पांडुरंगाच्या दर्शन बारीत जरी उभा राहिला, एखादा जर आपल्या पुढे गेला तर पुरुषोत्तम म्हणून पाहतो का आपण? जसा काय वैरी निघालाय असं पाहतो आपण. संपूर्ण त्रैलोक्य हे विश्व पुरुषोत्तमानं भरलं हे कधी पाहणार? पण आपल्या साध्या भाषेमध्ये, ह्या कलियुगामध्ये आस्तिक म्हणूया, अगदी साध्या भाषेत आस्तिकता असावी, नास्तिकता नसावी. हो, आपण हिंदू धर्मातले आहे, हिंदुस्थानमधले आहे, आस्तिक असावं. कारण त्याचं असं, आस्तिक असल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काही येणारी संकट ईशकृपेनं सहज टळत असतात. संकट नास्तिकाला सुद्धा आहेत आणि आस्तिकाला सुद्धा आहेत. ऐका, संकट आस्तिकाला सुद्धा असतात आणि नास्तिकाला सुद्धा संकट आहेत. पण फरक एक आहे, आस्तिक असल्यानंतर काही अंशी प्रमाणात का होईना ईशकृपेनं आस्तिकाची संकट टळत जातात
आणि नास्तिकाचं होतं काय, पहिलं संकट उभं आहे तोपर्यंत दुसरं तोपर्यंत संकटांचा ढीग लागत असतो. नास्तिक नसावं, आस्तिक असावं. जसं बिरबल बादशाह आहे, बादशाह नास्तिक आहे, बिरबल आस्तिक आहे. बिरबलचं काय करायचं, बिरबल रोज शेड्यूल, त्याची दिनचर्या अशी असायची बिरबलची. तो काय करायचा, रोज ब्रह्ममुहूर्तावरती उठायचा. अण्णा तुमचा ब्रह्ममुहूर्त किती वाजता असतो? आमचा 9-10 वाजता. कीर्तन करून गेल्यानंतर 1-2 वाजतं, मग सकाळी 9-10च. ब्रह्ममुहूर्तावरती उठायचा. ब्रह्ममुहूर्त साधारणपणे 3 नंतर, पहाटे 3 नंतर चालू होतो. बिरबल काय करायचा, रोज ब्रह्ममुहूर्तावरती उठायचा, स्नान करायचा, पूजा करायचा, तुळशीला प्रदक्षिणा घालायची, तुळशीला पाणी घालायचं आणि दर्शन घ्यायचं, एवढं करायचा. घडलं असं एक दिवस, बादशाचं काहीतरी अर्जंट काम असावं. शिपाया करवी बादशानी सांगितलं, बिरबलला लवकर बोलवलंय. शिपाय आला, बिरबलला सांगितलं आपल्याला लवकर ताबडतोब बादशानी बोलवलंय. बिरबलनी काय केलं, हातातलं काम तिथंच सोडलं. त्याचं काम झालं होतं कुठंपर्यंत, स्नान झालं होतं, पूजा झाली होती, फक्त तुळशीला पाणी घालायचं आणि प्रदक्षिणा घालून दर्शन घ्यायचं, एवढंच काम बाकी होतं. पण आता बादशाचा निरोप आलाय म्हटल्यानंतर ते काम तिथंच हातातलं सोडलं, फक्त तुळशीला पाणी घालून दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा एवढंच बाकी होतं. बिरबल आला शिपायाबरोबर, भेटल्यानंतर बादशाहला विचारलं, महाराज जी आपने बुलाया है? हा बुलाया है. काय केली बुलाय? बादशाह म्हटला आपल्याला काही नाही, सकाळची वेळ आहे, जरा नगराच्या बाहेर हवेशीर फिरायला जायचं. निघाली बिरबल बादशाहची जोडी. नगराच्या बाहेर निघाल्यानंतर झालं असं, त्या बिरबलाची नजर सहज एक 10-15 फुटावरती रोडच्या रस्त्याच्या बाजूला एका झाडावरती गेली. ते झाड होतं तुळशीचं. बिरबलाला आठवलं की आपलं एक सकाळचं काम राहिलेलं आहे. 4-8 पावलं वाकडी वाट करून जायला काय हरकत नाही तुळशीचं दर्शन घेऊन यायला. बिरबलनी काय केलं, 4-8 पावलं वाकडी वाट केली, तुळशीला प्रदक्षिणा घातली आणि दर्शन घेतलं. हे बादशाहने पाहिलं. बादशाह अगोदरच नास्तिक. बादशाह म्हटला बिरबलला, बिरबल ये कौन सा पेड़ है? बिरबल म्हटला, महाराज जी ये तुलसी का पेड़ है. तुलसी का पेड़ है बराबर है, लेकिन आपने प्रणाम क्यों किया? बिरबल म्हणतोय, महाराज जी तुलसी हमारी माँ है, तुळस आमची आई आहे. ते बादशाह अगोदरच नास्तिक होतं ना. बादशाह म्हटला, आप हिंदू लोग बहुत पागल है, पेड़ को भी माता पिता समजते है. ते गेलं ना बादशाह आणि तुळशीचं झाड उपटलं आणि फेकून दिलं. महाराज बिरबलच्या श्रद्धेला ठेच पोचली. बिरबलला राग आला, पण करणार काय, बादशाह आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, बॉस इज ऑलवेज राईट. पण बिरबल तो बिरबल होता आहे. बिरबल म्हटला, याचा दिवसभरात काटा काढल्याशिवाय सोडायचं नाही. निघाली जोडी, पुढं निघाली. आणि पुढं निघाल्यानंतर घडलं असं, त्या बिरबलाची सहज नजर एका झाडावरती गेली. ते झाड होतं काचकोरीचं. काही जण कंसकुली म्हणतात, आपल्या इकडं कंसकुली, तिथं तुमच्या इथं काय म्हणतात? कंसकुलीच ना. आगीभोंड वेगळं असतं बरं का. कंसकुली, ज्याला कंसकुली कळाली त्याच्या दृष्टांत संपूर्ण ध्यानामध्ये आला. बिरबलनी कंसकुलीचं झाड पाहिलं आणि बिरबल म्हटलं, आत्ता बादशाचा काटा काढायची वेळ आलेली आहे. बिरबलनी काय केलं, त्या तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा घालून दर्शन घेतलं. तसं नाही केलं. बिरबलनी कंसकुलीच्या झाडाजवळ लांबच जरा गेला आणि कंसकुलीचं झाडाचं लांबनच दर्शन घेतलं. हे पाहिलं बादशानी. अगोदरच बादशाह नास्तिक. मग ज्याला आई सण झाली नाही त्याला बाप सण होतोय का? बिरबल अभी ये कौन सा पेड़ है? बिरबल म्हटला, महाराज जी ये हमारे पिताजी है. पिताजी आहे म्हटल्यानंतर ते एवढं गेलं ना. गेला बादशाह आणि ते झाड कुठंतरी करंजाडात असतो. त्याचा वेल व्हॅल्वेट सारखं दिसायला मोठं देखणं दिसतं, गोंडस बरं का आहे, जबरदस्त दिसतं, पण त्याचं गुण महापराक्रम येतं. ते बादशाह गेला आणि त्याचा येल कंसकुलीचा उपटला सुद्धा नाही. तवर पिकलेले एका शेंगेने काम केलं, बरोबर कॉलरमधनं शर्टच्या खालीच खाजवायला सुरुवात केली. बिरबल, अरे क्या है, कौन सा पेड़ है, क्या है? बिरबल म्हटला, महाराज जी पहली थी ना वो हमारी माँ थी, माँ बहुत अच्छी है लेकिन बुढ़िया बहुत बेकार है. विठ्ठल कशासाठी सांगायला लागलो? आस्तिक आणि नास्तिक. हो, आस्तिक असावं आपण, आस्तिक असलं. आणि हा जो आस्तिक आहे, आपण अर्थातच त्या अर्थी आपण हा सर्व कार्यक्रमाचा खाटाटोप करतोय. सर्व ग्रामस्थ असतील, सर्व कार्यकर्ते असतील, सर्वांचा हा खाटाटोप. काय कारण ह्या खाटाटोपामागचं? जगातलं कोणतं जरी कार्य घेतलं तरी कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. मग हा सारा 8-10 दिवसाचा आपण यात्रेपर्यंतचा जो खाटाटोप करतो, ह्याच्या पाठीमागं काय कारण आहे? काही नाही, साधं सोपं कारण आहे. प्रपंच तर आपल्या, संसार तर 5वीलाच पुजलेला आहे. परंतु प्रपंच करत असताना, संसार करत असताना
आपल्याकडून धार्मिक कार्य व्हावं, पारमार्थिक कार्य व्हावं आणि त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये पुण्यप्राप्ती व्हावी आणि पापाची निवृत्ती व्हावी. ऐका काय म्हणतोय, पुण्यप्राप्त व्हावं आणि पापाची निवृत्ती व्हावं, 2 फळं सांगितली. एखादा म्हणेल मग बरं आहे, खचून वर्षभर पाप करा आणि कीर्तनाला येऊन बसा. असं नाही सिस्टम अजून देवानं काढली बरं का. हो, अनावधानपणे झालेलं पाप, चुकून घडलेलं पाप, त्या पापाची निवृत्ती होत असते. पापाची निवृत्ती हा एक प्रकार वेगळा आहे आणि पुण्याची प्राप्ती हा प्रकार वेगळा आहे. एकात दोन्ही मिक्स करू नका. पापाच्या निवृत्तीसाठी वेगळं साधन आहे आणि पुण्याच्या प्राप्तीसाठी वेगळं साधन आहे. पापाच्या निवृत्तीसाठी जे साधन आहे, पापाच्या निवृत्तीसाठी ती साधनं अशी आहेत: कथाश्रवण, तीर्थाटन, गंगास्नान आणि नामस्मरण. पुण्याच्या प्राप्तीसाठी अशी साधनं आहेत: संतांचे पूजन किंवा संतांची सेवा, देवाची सेवा, आईवडिलांची सेवा आणि नामस्मरण. ह्या दोन्हीमध्ये एक साम्य शब्द आहे, तो नामस्मरण महत्त्वाचा. पापाच्याही निवृत्तीसाठी नामस्मरण चालते आणि पुण्यप्राप्तीसाठी सुद्धा नामस्मरण चालते. मग सहजच तुमचं दिवसभर ज्ञानेश्वरी वाचन होते. वाचक किती आहेत मला काय माहीत नाही, सर्वच आहेत धरू वाचक सहज वाचन होते, नामस्मरण होते, कथाश्रवण होते. कथेमध्ये तुम्ही टाळ्या वाजवताय, विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर नामोच्चार करताय. मग आपलं पाप निवृत्त होणार ना? हो, पाप निवृत्त होणार, पण अनावधानपणे झालेलं पाप त्याच्यासाठी हा खाटाटोप असतो. विठ्ठल ज्ञानेश्वरी वाचतोय आपण. ज्ञानेश्वरी ग्रंथ आगाध ग्रंथ आहे ज्ञानोबा माऊलींचा, पण ज्ञानेश्वरी वाचत असताना जसं तुम्ही कथा श्रवण करताय, कान कथेकडे आणि मन भलतीकडे त्याचा उपयोग होत नाही, तसं ज्ञानेश्वरी वाचत असताना सुद्धा त्या ज्ञानेश्वरी वाचनावरती जर लक्ष नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. ज्ञानेश्वरी वाचत असताना नामदेवराय सांगतात कशी ज्ञानेश्वरी वाचावी. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, स्वमुखे आत्मना सांगितो श्री विष्णू, स्वमुखे आत्मना सांगितो श्री विष्णू. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, आपणा सांगितो कृष्ण, सांगितो श्री विष्णू. कशी वाचावी ज्ञानेश्वरी? भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. अशी भाव धरुनिया श्रद्धायुक्त अंतकरणानं जर आपण ज्ञानेश्वरी वाचली तर कृपा करे हरी तयावरी, तर भगवंत त्याच्यावरती कृपा करत असतो. म्हणून आपण काय करावं? वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी
डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वरी हा अगाध ग्रंथ आहे, वाचावा. आणि जे संतांचं वाङ्मय आहे त्याचा कधीही जीवनामध्ये विसर पडू देऊ नये. एक जीवनामध्ये सुख शांती समाधान जर आनंद हवा असेल तर संतांच्या वाङ्मयाचा कधीच विसर पडू देऊ नये. एक. आणि दुसरी गोष्ट, ज्या शूरवीर पुरुषांनी रक्ताचं बलिदान केलं आणि हे स्वराज्य निर्माण केलं त्या शूरवीर पुरुषांचा कधीच विसर पडू देऊ नये. त्यातल्या त्यात अगदीच मोस्ट इम्पॉर्टंट सांगायचं म्हटलं तर, ज्या आपल्या माता भगिनींच्या कपाळाला आजही कुंकू दिसतंय ते कुंकू ज्या व्यक्तिमत्वामुळे दिसतंय ते व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा व्यक्तीचा कधीच विसर होऊ देऊ नये. हो, संतांचं वाङ्मय कधीच विसरू नये सज्जन. हो, जसं संतांचं वाङ्मय तसं शूरवीर पुरुषांचं आपल्याला नावं घ्यायला काय सोपं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. पण पार्श्वभूमी पाहिली का? छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला जिजामातेच्या उदरामध्ये असताना, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर जिजामातेच्या उदरामध्ये असताना जिजामातेनं रोज भगवान शंकराचं 1200 नामस्मरण केलं आणि वेगवेगळ्या ग्रंथांची, रामायण महाभारतासारख्या ग्रंथांची आवर्तनं झाली. त्यावेळेला शिवाजी जन्माला आला. अक्षर 3च आहेत, शिवाजी. उलट केलं तर काय होतं? जीवाशी. जो जीवाशी खेळतो तो शिवाजी होतो. आता जन्माला आलेला शिवाजी घडला कसा 2 मिनिटात सांगतो ऐका. 65 किलोची तलवार घेऊन शत्रूशी लढतो त्याचं नाव येसाजी. 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढतच राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्यात आणतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धानाजी. ढाण्या वाघाला सामोरं जाऊन ढाण्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. विठ्ठला विठ्ठला. मला इतिहास सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाही, विस्तार वाढवायचा नाही, अगोदरच वेळ झालेला आहे. खरं आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार पहिल्या दिवशी, कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा असा एक पद्धत आहे, रिवाज आहे, नियम आहे. दुसऱ्या दिवशी ध्यानपर रूपपर अभंग असावा, त्यानंतर मग उपदेशपर असावा, त्यानंतर संतपर प्रकरणातील अभंग असावा आणि त्यानंतर मग सेकंड लास्ट म्हणतो त्या दिवशी जागराचा म्हणजे मागणीपर अभंग असावा. आणि शेवटच्या दिवशी, काल्याच्या दिवशी भगवान गोपालकृष्णानं गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, अशा पद्धतीचा क्रमवारी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असते. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग आहे. पण या नामपर प्रकरणातील अभंगातून तुकोबरायांनी तुहा मला सामान्य जीवाला उपदेश काही प्रकारचे केलेले आहेत. एवढ्यासाठी तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त व्हावं याच्यासाठी तुकोबरायांनी या अभंगातून उपदेश केलेला आहे. एखाद्याला अशी शंका निर्माण होईल की महाराज मनुष्य प्राण्यालाच का उपदेश केला? त्याचं कारण असं आहे, या विश्वामध्ये 84 लाख योनी आहेत.
84 लाख जीवजंतू आहेत, पैकी मनुष्य हाच विचार करणारा प्राणी आहे असं म्हणण्यापेक्षा जो विचार करतो तो मनुष्य असं म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. विठ्ठल. मनुष्य 84 लाख योनीत, विस्तारण नाही सांगत, अगदी ठोकळ आकडे सांगतो, अण्णा मोजा. 84 लाख योनी कशा आहेत, 84 लाख जीवजंतू कसे आहेत ते ऐका. 30 लाख योनी पशु म्हणजे जनावर, जनावरांमध्ये 30 लाख जीवजंतू आहेत. 20 लाख वृक्षामध्ये, झाडामध्ये 20 लाख जाते झाडाच्या. 11 लाख योनी किडे असतात ना, कृमी कीटक किडे, किड्यांमध्ये 11 लाख जाते. 10 लाख योनी पक्ष्यांमध्ये, पक्षी आपण पाहतो ना, पक्षी उडणारे पक्षी, पक्ष्यांमध्ये 10 लाख जाते. 9 लाख योनी जलचर प्राणी, पाण्यामध्ये राहणारे प्राणी. आता हिशोब केला का कुणी? पहिले 30 लाख, नंतर 20 लाख, किती झाले? 50, नंतर 11 लाख 61, नंतर 10 लाख 71, आणि नंतर 9 लाख जलचर, किती झाले? 80, आणि राहिलेले आता 4 लाख मनुष्य प्राणी, किती झाले? 84 लाख. 84 लाख जीवजंतू आहेत, 84 लाख योनी पैकी 4 लाख मनुष्य प्राण्यामध्ये जाते. म्हणजे जाती म्हणजे तुम्ही आम्ही ह्या पाडलेल्या नव्ह, हे शासनाचा घाळपणा आहे. आप जातीचा काही विषय नाही, मनुष्य प्राणी ही एकच जात आहे. त्या जाती जे शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत कोणत्या, जसं सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी, हा ग्रुप बाबा ह्या विचाराचा, हा ग्रुप बाबा त्या विचाराचा, ह्या जाती. हो, 4 लाख मनुष्य प्राण्यामध्ये जाते. मग तुकोबरायांनी मनुष्य प्राण्यालाच उपदेश केलेला आहे. त्याचं कारण मगाशी सांगितलं की मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे, म्हणून मनुष्य प्राण्यालाच उपदेश केलेला आहे. परिणामाचा विचार न करता केलेली कृती अपयशाकडे नेत असते, आणि परिणामाचा विचार करून केलेली कृती यशाकडे नेत असते. जसं त्यामध्ये 2 वर्गाचे समाज आहेत, 2 वर्गाचा समाज आहे. त्यामध्ये काय करतोय हे माहीत आहे, पण हे केल्यानंतर काय होणार आहे हे माहीत नाही, पहिला वर्ग. आणि दुसरा वर्ग असा आहे, काय व्हायचं हे माहीत आहे, कुठं पोचायचं हे माहीत आहे, ते होण्यासाठी काय करायचं हे माहीत नाही. जसं समजा 8वी 9वीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी विचारलं, तू मोठा झाल्यानंतर, तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय? तो विद्यार्थी म्हटला, मला मोठं झाल्यानंतर कलेक्टर व्हायचं आहे, पण रोज शाळा बुडवतोय. कलेक्टर व्हायचं आहे त्याच्यासाठी रोज शाळेत जावं लागतं, अभ्यास भरपूर करावा लागतो, तर कलेक्टर होतं हे माहीतच नाही. हा दुसरा वर्ग. आणि पहिला वर्ग काय सांगितला मी, की काय करतो हे माहीत आहे, पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही. जसं समजा तुम्ही ऐकलं असेल दृष्टांत, श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराच्या मंदिरामध्ये माता भगिनींची गर्दी असते. भगवान शंकराच्या उपासनेसाठी लाईन लागलेली आहे. एक माता भगिनी आली, हातामध्ये तांबडं ताट आहे, तांबे हातामध्ये आली, आणि अशी लाईनला उभी राहणार. इतक्यामध्ये काय घडलं, तिच्या पाठीमध्ये काहीतरी टोचल्यासारखं, चावल्यासारखं, मुंगी वगैरे काय असेल. तिने काय केलं, आता हे हातातलं ताट तांब्या खाली कधी ठेवायचं म्हणून, शंकराची मंदिरं पुरातन असतात, दगडी खांब होता, त्या खांबाजवळ गेली आणि तशीच पाठ घासली, लाईनला जाऊन उभी राहिली. हे नवीन आलेल्या महिलेनं पाहिलं. तिला असं वाटलं या मंदिरात अशी पद्धत दिसते, खांबाला पाठ घासायची आणि लाईनला जाऊन उभं राहायचं. तिनं पण तेच केलं, खांबाला पाठ घासायची आणि लाईनला जाऊन उभी राहायची. तिसरी आली, तिनं तेच केलं. चौथीनं पाहिलं, तीच केलं. पण 7व्या-8व्या क्रमांकाची महिला आहे ना, हुशार होती बरं का. इथल्या महिला हुशार आहेत, एका बाजूला व्यवस्थित बसलेल्या आहेत, अशी हुशार होती. इकडचं तिकडं सांगायचं, तिकडचं इकडं सांगायचं, इकडचं तिकडं, तिकडचं इकडं. ज्याला सांगायला जमलं त्याला जमलं कीर्तन. विठ्ठल. 7व्या-8व्या क्रमांकाची महिला आली, तिनं खांबाला पाठ नाही घासली. ऐका, तिनं काय केलं, जिनं घासली होती तिला विचारलं, खांबाला पाठ का घासली? तिनं सांगितलं, पुढचीनं घासली म्हणून मी घासली. पुढचीला विचारलं, तिनं सांगितलं, माझ्या पुढचीनं. हे लोन कुठंपर्यंत गेलं, पहिल्यांदा जिने पाठ घासली होती तिच्यापर्यंत. तिला विचारलं, तिनं खरं ते सांगितलं, काही नाही, हातामध्ये ताट आहे, तांबडा तांबे हे आता खाली कधी ठेवणार, माझ्या पाठीमध्ये काहीतरी टोचल्यासारखं, मुंगे वगैरे काय असेल, चावल्यासारखं झालं, म्हणून मी आपली तशीच पाठ रगडली, तशीच पाठ घासली. पण पहिलीनं घासली म्हणून दुसरीनं घासली, दुसरीनं घासली म्हणून तिसरीनं. मग त्या दुसरीला, तिसरीला, चौथीला काही माहीत नाही आपण करतोय कशासाठी.
मुद्दा इथं सांगत होतो मी की काय करतोय हे माहीत आहे, पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही. अर्थात या ठिकाणी या भंगातून साध्यानी साधनाचा विचार तुकोबरायांनी सांगितलेला आहे. मग मानव प्राण्यांचं अंतिम साध्य काय आहे? केवळ सुख आणि सुख. त्या सुखासाठी रात्रंदिवस आपली धडपड चालू आहे. मनुष्य प्राण्याचं साध्य काय आहे? सुख. प्रत्येकाला काय पाहिजे? सुख. म्हणजे साध्य प्रत्येकाला पाहिजे, पण साध्याचं साधन काय आहे? त्या सुखासाठी भगवंताचं नाम आहे. सुख प्रत्येकाला आवडते, साध्य प्रत्येकाला आवडते, पण सुखाचं साधन देवाचं नाम आवडत नाही. दुःख कोणालाच नको आहे, पण दुःखाचं कारण सुटत नाही. मग या ठिकाणी साध्य साधनाचा विचार सांगितलेला आहे. तुकोबरायांच्या ध्यानामध्ये आलं. तुकोबरायांनी या जगताकडे सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं आणि तुकोबरायांच्या ध्यानामध्ये आलं, हा मनुष्य प्राणी सुखी नाही, समाधानी नाही, आनंदी नाही. त्याला एक कारण आहे. हा मनुष्य प्राणी विचार करत नाही. विचार केल्याशिवाय मनुष्य प्राण्याला सुख समाधान प्राप्त होणार नाही. विचार वाचन नपविजे समाधान. विचार वाचन नपविजे समाधान. बंधन आहे, पुढं जास्त वेळ लावला. विचारा वाचून नपविजे समाधान. तुकोबरायांच्या ध्यानामध्ये आलं की विचार केल्याशिवाय मनुष्य प्राणी सुखी समाधानी राहणार नाही. एकाने ऐकलं, तो म्हटला तुकोबराय म्हटले सुख समाधान आनंद विचार केल्याशिवाय मिळणार नाही. हे तुमचा रोड आहे, भरधाव वेगानं वाहतोय, छानशा पद्धतीचा हायवे सारखा झालेला आहे. त्या समोरच्या पिंपरणीखाली मी बऱ्याच वेळा बघतो सावलीला माणसं बसलेली असतात काही जण. त्यातल्या एकाने विचार केला, त्याच्या डोक्यात शिरलं रात्रीचं कीर्तन ऐकून. तुकोबरायांनी सांगितलं विचार केल्याशिवाय आनंद नाही, समाधान नाही. मग तो बसला विचार करत. त्या पिंपरणीच्या झाडाखाली रोज जायचं. आपलं घरचं नाश्ता पाणी झाला की त्या झाडाखाली जाऊन बसायचं. दुसरा उद्योगच नाही. आणि काय करायचं? विचार करायचा. विचार काय करतोय तो असं ठरवायचा की इकडून 80-90-100च्या स्पीडने गाड्या येतात, फोर व्हीलर इकडून पण येत आहेत. आपण असं करायचं, एक 15-20 फुटावर गाडी आली की अलीकडून रोडच्या इकडं पारायण मंडपाकडं पळत सुटायचं. 15-20 फुटावर गाडी आल्यावर, पण ती 90-100ची पाहिजे. विचार केला 2-3 दिवस 4 दिवस विचार केला. म्हटला 20 फुटावरती गाडी आली तर सहज आपण जाऊ, त्याच्यापेक्षा 15 फुटावरती आल्यानंतरच जाऊया. असा चांगला 4-8 दिवस विचार केला. आणि विचार करत करत कधी भीती व्हायची, कधी धाडस व्हायचं. ह्यात महिना गेला विचार करत होता. गाडी जवळ आली 80-90च्या स्पीडनी की पळत सुटायचं आडवं. महिनाभर विचार केला आणि एक दिवस निश्चय केला, काय नाही म्हटलं आज गाडीला आडवं जायचं, गाडी क्रॉस करायचीच, गाडीच्या अगोदर पलीकडे जाऊन पोहोचायचं. महिन्यानंतर त्याचा विचार झाला. भरधाव वेगानं वडूच्या बाजूनं 80-90-100च्या स्पीडने एक नवीन कोरी माझ्या नेक्सॉन गाडीसारखी आली. गाडी फास्ट गाडी आली आणि हे सुटलं ना, रस्त्याच्या अलीकडून सुटलं. सुदैव असं रस्ताही क्रॉस झाला आणि जाता जाता पायाला त्याच्या फटका बसला गाडीचा. पडलं, धरपडलं. बाकीची माणसं त्यांनी उचललं, कसं तरी रक्त बंबाळ झालेलं उचललं. म्हटले अरे गाडीत घालाय ना, पटदिशी दवाखान्यामध्ये वडूजला जाऊ द्या. आणि त्याला सांगितलं अरे काय कसं काय आडवा पळाला, कसं काय आडवा पळाला, किती लागला, आता रक्त बंबाळ झालं, थोडा तरी विचार करायचा रे, थोडा तरी विचार. अहो म्हटलं ऐका, थोडा कसला, महिना झाली विचार करतोय. या विचाराला काय मातीत घालायचंय का? मग विचार कोणता सांगितलाय तुकोबरांनी? सार काय, असार काय, हित कशामध्ये, अहित कशामध्ये, योग्य कोणता विचार, अयोग्य कोणता विचार. जसं हित काय सांगितलंय, हित ते करावे देवाचे चिंतन, करावे देवाचे चिंतन, करावे देवाचे चिंतन, शुद्ध भावे
वैकुंठ अशी सूर्यकांत मान्यांची आठवण आली. असं चरण म्हणलं ना त्यांनी माग गायला सुरुवात करायची. पण आता तुम्ही सुद्धा म्हणाल बरं का, पण काय वेळेचं बंधन सारखं टोचते. असो, हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, हे हित सांगितलेला विस्तार न वाढवता सांगतो की सार काय आसार काय याचा विचार त्वरित करावा. तुकोबरायाने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. सारा सारा विचार करावो टावोटी, सारा सारा विचार करावो टावोटी, सारा सारा विचार करावो टावोटी, सारा सारा विचार करावो टावोटी. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने येशील संकट, तयाच्या चिंतने निर्शल संकट. नाम धरा सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. सार आणि आसार या सर्व गोष्टीचा विचार करा. आणि काय करा? तुकोबरायांचा उपदेश आहे, नाम कंठामध्ये धारण करा. कुणाला उपदेश आहे? मनुष्य प्राण्याला आहे. पुन्हा तुम्हाला प्रश्न होईल, मनुष्य प्राण्यालाच का तुकोबरायांनी उपदेश केलेला आहे? मगाशी सांगितलं तसं अजून एक कारण सांगतो. मनुष्य प्राण्याला उपदेश करण्याचा, तुकोबरायादी सर्व संतांचा मनुष्य प्राण्यालाच उपदेश करण्याचा उद्देश असा आहे, हे मनुष्य जन्म आहे ना, हे जंक्शन स्टेशन आहे महाराज. जंक्शन स्टेशन मुंबईला आहेत त्यांना, किंवा मुंबईतनं जाऊन आले त्यांना माहीत असेल. जंक्शन स्टेशन म्हणजे ज्या स्टेशनवरून चारी दिशेला जाता येतं. मुंबईला दादर स्टेशन आहे, आपल्या इथं भुसावळ किंवा दौंडला आहे मला वाटतं, हवालदार साहेब, हां दौंडला. ज्या ठिकाणाहून चारही दिशेला, समजा आता आपण इथं आहे वरडूमध्ये, आपल्याला काय नाही बाबा फलटणला जायचं आहे, डायरेक्ट इथनं नाही जाता येणार. काय करावं लागेल? इकडं औंधला तरी जावं लागेल किंवा मग वडूजला तरी जावं लागेल. जंक्शन स्टेशन नाही म्हणता येत. जसं समजा आपण वडूजमध्ये गेलो, वडूजमध्ये गेल्यानंतर आपल्याला फलटणला जायचं आहे, फलटणला पण जाता येईल. सातारला जायचं आहे, सातारला पण जाता येईल. इकडं कराडला पण जाता येईल, खाली पंढरपूर सोलापूर तिकडं पण जाता येईल. हो, ज्या ठिकाणाहून चारही दिशेला जाता येतं त्याला जंक्शन स्टेशन म्हणतात. मनुष्य जन्म हे जंक्शन स्टेशन आहे महाराज. मनुष्य जन्मातून कोणत्याही दिशेला कुठंही जाता येतं. थोडंसं सोपं करून सांगतो, तुमच्या ध्यानामध्ये येईल. काय, आपल्या गावामध्ये एक दिवस एक लोखंड विकणारा आला, पण त्यांनी बरोबर येताना चांदी घेऊन आला होता. तो आवाज देतोय, लोखंड घ्या लोखंड, चांदी घ्या चांदी. जमतंय का? अहो त्यात सुद्धा बराच पैसा आहे. बाकीच्या उच्चपती करण्यापेक्षा सगळे त्यात श्रीमंत आहे. ती करोडोपती झाले. लोखंड विकायला आलाय, चांदी विकायला आलाय. विचारलं आपल्यासारख्यानं, कसं किलो आहे लोखंड? म्हणला 10 रुपये किलो. आणि चांदी? म्हणला चांदी पण 10 रुपये किलो. आता तुम्ही मला सांगा, तो लोखंड पण विकतोय, चांदी पण विकतोय. कदम बुवा तुम्ही दोन्हीतलं काय घ्याल? 10 रुपये किलोनच आहे दोन्ही पण. काय घ्याल? चांदी घेणार आहे का नाही? लक्ष द्या की कदम बुवा, आज विण्याला उभं केलं नाही म्हणून राग आलाय. नाही, चांदी घ्याल तुम्ही. का चांदी घ्याल? 10 रुपये किलोनं मिळते हो. जेवढं पैसे आहेत घरात तेवढी डबडी डुबडी झाडून चांदी घेणार आपण. झालं, चांदी घेतली तुम्ही. आता तो मनुष्य गेला आणि दुसऱ्या दिवशी तो मनुष्य आला, लोखंड चांदीच घेऊन आला. हाक दिली, लोखंड घ्या लोखंड, चांदी घ्या चांदी. पण तो लोखंडाने चांदी विकायला आहे. पण तुमच्याकडं आज परीस आहे. परीस काय? परीस असा धातू आहे. हे जसं पितळ, लोखंड हे धातू वेगवेगळे आहेत, तसा परीस असा धातू आहे. हरिपाठ म्हणतात, त्यांना माहीत असेल. परीसाला जर लोखंडाला लावलं, हे लोखंडी स्टँड आहे, तर स्पीकरवाल्यांचं स्टँडच सोन्याचं होणार. कॉट आहे आपली लोखंडी, परीसाचा तुकडा कॉटला लोखंडी लावला तर कॉट सोन्याची. म्हणजे जे लोखंडाचं वस्तू आहे किंवा लोखंड पडलेलं आहे, परीस
त्या जर लोखंडाला लावला तर त्याचं सोनच होणार. अर्थात ते लोखंड परिसाच्या संगतीमध्ये परिवर्तनशील आहे. पण तो जर चांदीला लावला तर त्याचं सोनं होणार नाही, चांदीची चांदीच राहणार. आज तुमच्याकडं परिस आहे, नीट लक्ष द्या. आज तुमच्याकडं कदंबा परिस आहे, परिसाचा तुकडा मिळाला आहे की जो लोखंडाला लावल्यानंतर सोनं होणार आहे. आणि ती ओरडत कालच्या सारखं आलं, लोखंड घ्या लोखंड, चांदी घ्या चांदी, 10 रुपये किलो. काय घ्याल का हो? काल चांदीवर अगदी पैसे संपवले, आज लोखंड घ्याल. कारण त्याचं असं, आज आपल्याजवळ परिस आहे, ते लोखंड परिसाच्या संगतीमध्ये परिवर्तनशील आहे, चांदी परिवर्तनशील नाही. तसे इतर प्राण्यांचे देह संत हे परिस आहे, संतांच्या संगतीमध्ये परिवर्तनशील नाहीत. मनुष्य जन्म, मनुष्य देह संतांच्या संगतीमध्ये, देवाच्या सहवासामध्ये परिवर्तनशील आहे. म्हणून म्हणलं जंक्शन स्टेशन विठ्ठल. आणि म्हणून तुकोबरायांनी तुम्हाला उपदेश केलेला आहे काय, तर भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. आता भगवंताचं, त्या विठोबाचं नाम कंठामध्ये धारण केलं. समजा विठोबा शब्द वापरलेला आहे तुकोबरायांनी, अर्थात पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठल. विठोबा का शब्द वापरलेला आहे त्याचं कारण असं, आता विज्ञानाने शोध लावला हो आरोग्य विभागानं. आता एक 5-7 वर्ष झाली असतील, पुण्यामध्ये एक 5-7 डॉक्टरांची टीम आहे. जाधव त्यांचे मेन डॉक्टर इनामदार म्हणून आहेत. असा शोध लागला की त्या डॉक्टरांच्याकडं हवालदार साहेब 30 प्रकारचे पेशंट आले, ज्याचे नाडीचे ठोके ठिकाणावर नाही, हृदयाचे ठोके ठिकाणावर नाही, ब्लड प्रेशर ठिकाणावर नाही, काहीच. असे 30 पेशंट आले. त्या टीमनी काय केलं, त्या 30 पेशंटना सांगितलं फक्त 10च मिनिटे इथं नामस्मरण करत बसायचं. आणि ते नामस्मरण कोणतं करायचं, विठ्ठल या नामाचा नामोच्चार करायचा. ठीक आहे म्हटले. ते 30 जण विठ्ठल 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 नामाचा नामोच्चार करायला लागले. आणि 10 मिनिटानंतर त्या 30 जणांना चेक केलं डॉक्टरांनी. 10 मिनिटानंतर त्या 30 पैकी 29 नव्हे बरं का, 30 जणाचे नाडीचे ठोके व्यवस्थित, ब्लड प्रेशर नॉर्मल, हृदयाचे ठोके व्यवस्थित. काय भानामती आहे? कारण त्याचं असं, एखाद्याला जर देवाचा मी म्हणतो तिटकारा येत असेल, राग येत असेल, देवासाठी नका विठ्ठल विठ्ठल म्हणू, पण आपल्या आरोग्यासाठी तरी म्हणा. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला आपल्याकडून विठ्ठल या नामाचा नामोच्चार होतो, त्यामध्ये अक्षर शब्द एक आहे विठ्ठल, अक्षर किती आहेत? 3 आहेत. वि ठला ठ आणि ल. ज्या वेळेला आपल्याकडून विठ्ठल हे अक्षर उच्चारलं, शब्द उच्चारला जातो, त्यावेळेला ठ हे अक्षर उच्चारलं जातं. त्यावेळेला त्या ठचा दणका पहिला अनाहूत चक्रावरती बसतो, हृदयाचे ठोके व्यवस्थित करतंय, नंतर नाडीचे ठोके व्यवस्थित होत आहेत आणि ब्लड प्रेशर नॉर्मल. कुणीही प्रयोग करून बघा, इतकं साधं सोपं तंत्रज्ञान आहे. म्हणून विठोबा शब्द तुकोबरायांनी त्यावेळी वापरला आहे, आत्ता शोध लागला. बरं असो, आता सांगतो तात्पर्य. असं भगवंताचं विठोबा विठ्ठल असेल, त्याचं नाम कंठामध्ये धारण केल्यानंतर त्याचं फळ आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही, आणि कापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुसर, मोडून या वाटा सूक्ष्म दुसर. आणि कांचं नाही, आणि कांचं काम नाही, मोडून वाटा सूक्ष्म दुसर, मोडून वाटा सूक्ष्म दुसर. एक गाव आम्ही
विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही. आता प्रत्येक ठिकाणी तुकोबाराने विठ्ठलाचा विठोबाचा नामोच्चार करा असाच सल्ला असाच उपदेश आपल्याला तो मला सामान्य जनतेला दिलेला आहे, मनुष्य प्राण्याला दिलेला आहे. असं त्या विठोबाचं नाम कंठामध्ये धारण केल्यानंतर त्याचा काय फायदा तुकोबाराने अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलेला आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. विठोबाचं नाम कंठामध्ये धारण केल्यानंतर काय फायदा तुकोबारायांनी सांगितलं. तयाच्या चिंतने निरसेल संकट. आपला जो दुःखरूपी संसार समुद्र आहे यातून आपण सहज तरून जाऊ म्हणून नामस्मरण हे चिंतन श्रेष्ठ आहे. हो, जीवनाचं वाळवंट करायचं का जीवनाचं नंदनवन करायचं याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये. जगातला सर्वात मोठा जप कोणचा असेल तर नामस्मरण. जगातलं सर्वात मोठं व्रत कोणचं असेल तर नामस्मरण. जगातलं सर्वात मोठं तप कोणचं असेल तर नामस्मरण. जगातलं सर्वात मोठा योग कोणचा असेल तर नामस्मरण. थोडक्यामध्ये सांगतो, नेम इज अ कॉन्स्टंट प्रोसेस ऑफ डिव्हाइन स्पिरिट. याचा अर्थ असा, दैवी आत्मा ओळखण्याची स्थिर प्रक्रिया म्हणजे नाम. विठ्ठल नेहमी मी सांगत असतो, ऐका, मनुष्याकडून चुकून जरी 1 कोटी नामस्मरण झालं तरी आरोग्य प्राप्ती होत असते. 2 कोटी नामस्मरणामुळं संपत्ती प्राप्त होत असते. 3 कोटी नामस्मरणामुळं यश कीर्ती प्राप्त होत असते. 4 कोटी नामस्मरणामुळं इहलोकातली सर्व सुख भोगता येतात. 5 कोटी नामस्मरणामुळं काम क्रोधादी विकार संपतात. 6 कोटी नामस्मरणामुळं ज्ञान प्राप्त होतं. 7 कोटी नामस्मरणामुळं पत्नीला पती आणि पतीला पत्नी अनुकूल अशी मिळते. 8 कोटी नामस्मरणामुळं अपमृत्यू म्हणजे होणारा मृत्यू टळतो. 9 कोटी नामस्मरणामुळं स्वरूप साक्षात्कार होतो. 10 कोटी नामस्मरणामुळं प्रारब्ध कर्माचा नाश होतो. 11 कोटी नामस्मरणामुळं क्रियमान कर्म संपतं. 12 कोटी नामस्मरणामुळं संचित कर्माचा नाश होतो. 13 कोटी नामस्मरणामुळं जो जीव ज्या देवाचं नामस्मरण करतोय तो देव प्रत्यक्ष दर्शन देतो. रामदास स्वामींनी 13 वर्षामध्ये 13 कोटी नामस्मरण केलं. साक्षात प्रभू रामचंद्रजींनी दर्शन दिलं. विठ्ठला तुम्ही म्हणाल महाराज 13 कोटीपर्यंत सांगितलं, पुढं काय? अरे बाबा चालू तर कर पहिलं. 13 कोटीचं नॉट जोक नाही, पण म्हटलं सांगाच की 13 कोटीच्या जर पुढं नामस्मरण झालं तर काय. 13 कोटीच्या जर पुढं नामस्मरण झालं तर भगवंत आपला बॉडीगार्ड असतो, अंगरक्षक. मागे पुढे उभा राहे सांभाळित, 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 मागे पुढे उभा राहे सांभाळित. निवाराया बोला
नामस्मरण झालं तर भगवंत आपला बॉडीगार्ड असतो, अंगरक्षक. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे. तुम्ही म्हणाल महाराज एवढं 13 कोटी कधी होणार? आपल्याला 13 कोटीची काय आवश्यकता आहे? आपल्याला खूळ लागलंय पैशाचं. समाधानी नसलं तरी चालेल, पण पैसा पाहिजे. पैशाचं मी किती कोटी सांगितलं होतं, ध्यानात ठेवलंय का कोणी? 2 कोटीमध्ये पैसे आहेत भरपूर. 2 कोटी नामस्मरणामुळे संपत्ती प्राप्त होते. 2 कोटी व्हायला काहीच अवघड नाही. सांगतो साधं सोपं बरं का. आपण काही शेतकरी वर्ग आहे, काही सर्व्हिसला असतील, काही बिझनेसमन. प्रत्येकाकडे ते डबडं आहे मोबाईलचं. आपल्याला फोन येतो, आपण दुसऱ्याला करतो. त्यावेळेला फोन उचलल्या आपण उचलल्या किंवा दुसऱ्याचा आला उचलल्या काय म्हणतो? हॅलो म्हणतो, हे का नाही? आमचा वारकरी संप्रदाय रामकृष्ण हरी म्हणतो. मग मी असं म्हणतो, फोन उचलल्या किंवा केल्या हॅलो न म्हणता जर रामकृष्ण हरी म्हटलं, आपल्याला जी देवता आवडते त्या देवतेचं जर नाव घेतलं तर काय फरक पडेल? सहज 5, 50, 10, 20 फोन दिवसातून येतात. नामाची भर पडेल ना? हो, सहज. आणि मी असं म्हणतो, हॅलो शब्द का म्हणावा? हॅलो शब्दाला अर्थ आहे का? जाहीरपणे माझं आव्हान आहे. हॅलो शब्दाला त्या स्क्रीन टच मोबाईलवरती टाका स्पेलिंग. हॅलो शब्दाला अर्थच नाही. ज्या शब्दाला अर्थ नाही तो शब्द कशासाठी म्हणायचा? आणि ज्या शब्दाला विश्वात मावे ना एवढा आनंद आहे भगवंताचं नाम, ते का उच्चारू नये? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हो, वेळ झालेली आहे. किती गोड नाम आहे हो देवाचं. रामकृष्ण हरी म्हणा ना, चावतंय का तोंडाला? माझं एक पण आहे, कुणाचाही फोन येऊ, अगदी पंतप्रधान साहेबांचा आला ना, पहिलं रामकृष्ण हरी. कितीही महत्वाचं काम असू द्या, रामकृष्ण हरी त्याला म्हणायलाच लावणार. आपण पण अट्टहास करायचा. बरं, मी असं म्हणतो, त्या शब्दाला अर्थ नाही, हॅलो शब्दाला कशासाठी म्हणायचा? मला पण जास्त खोल शिरायची सोय आहे. मग मी पण हॅलो शब्दाचा अर्थ सापडला बरं का मला, तुम्हाला सांगतो ऐका. हॅलो शब्दाचा शोध लावला. हॅलो शब्दाचा अर्थ असा आहे, ह्या मोबाईलचा ज्या वेळेला शोध लावला, तो शोध अलेक्झांड्रा ग्राहम बेल या शास्त्रज्ञांनी लावला. आणि त्याचा पहिल्यांदा शोध लागल्या जसं आपलं इथं वडूला काहीतरी महत्त्वाचं काम असावं आणि काम महत्त्वाचं झाल्या आपण घरी फोन करतो आवडत्या व्यक्तीला, पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, भाव असेल. तसं अलेक्झांड्रा ग्राहम बेल या शास्त्रज्ञाला मोबाईलचा शोध लागल्या तो पहिला जो त्यांनी फोन केला तो त्याच्या प्रेयसीला केला. त्या प्रेयसीचं नाव होतं हॅलो. तो त्यावेळेला हॅलो म्हटला. मग जगदुनिया असंच ओरडतं हॅलो. त्यानं त्याच्या प्रेयसीचं नाव घेतलं असेल हॅलो. आपण का घ्यावं? आपण आपला प्रियकर भगवंत आहे ना, त्याचं नाव घ्यावं ना. असो तर अशा पद्धतीचं हे नामस्मरण फार महत्वाचं आहे जीवनामध्ये. असं जर नामस्मरण केलं, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. म्हणून आपण जर त्याचं नामस्मरण केलं तर दुःखरूपी संसार समुद्र काय होत असतो, सहज तरून जातो. तुमची एखाद्याची शंका अशी निर्माण होईल की महाराज, देवाचं नामस्मरण करण्याचा, देवाच्या चिंतनाचा आणि संकट तरण्याचा काय संबंध आहे? काय संबंध आहे सांगतो ऐका. तुकोबरायांनी इथं काय शब्द वापरले? तयाच्या चिंतने. चिंतन शब्द वापरलेला आहे. काही जण वक्ते म्हण सांगतात, आता आज मी चिंतनीय विषय सांगणार आहे. चिंतन तर काहीच नसतं. आता चिंतन शब्दावर 2 मिनिटं सांगतो ऐका. चिंतन, लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या. मी काय जास्त अवघडीमध्ये शिरणार नाही. चिंतन शब्द तुकोबरायांचा आलेला आहे. नाही तर चिंतन म्हणजे नक्की काय? व्हॉट इज कॉल्ड मेडिटेशन. चिंतन म्हणजे नक्की काय सांगतो ऐका. एक आत्मवस्तूचं चिंतन असतं आणि एक अनात्म वस्तूचं चिंतन असतं. काय आहे त्याची पार्श्वभूमी सांगायची म्हटलं तर, संकल्प विकल्पात्मक वृत्ती तिला मन म्हणावं, अहमवादात्मक वृत्ती तिला अहंकार म्हणावा, अंतःकरणाची निश्चयात्मक वृत्ती तिला बुद्धी म्हणावं, निश्चयात्मिका अंतःकरण वृत्तीसा बुद्धी तिला बुद्धी म्हणावं, आणि चिंतन करणारी वृत्ती तिला चित्त म्हणावं. ते वरचे 4 पैकी 3 जाऊ द्या एका बाजूला. आपल्याला फक्त चिंतन शब्दाचा चिंतन मांडायचे, चिंतन करायचे. चिंतन करणारी वृत्ती तिला चित्त म्हणावं. मग आपण चिंतन करत असतो असा प्राणी सापडणार नाही की चिंतन करत नाही. मग तो चांगलं करतो का वाईट हा नंतरचा विषय आला, पण चिंतन हे प्रत्येकाचं चालू असते. कोणाचं शेतीचं असेल, कोणाचं शाळेला मुलं असतील तर अभ्यासाचं असेल, कोण गायक असेल तर त्याचं रागधारीतलं असेल, पखावजे असतील तर त्यांच्या सरपटी बोल, धुमाळी, अमुक तमुक काय ते प्रत्येक चिंतन करत नाही असा व्यक्ती सापडणार नाही. मग ते
चिंतन कसं, चांगलं का वाईट हा नंतरचा विषय आला, पण चिंतन प्रत्येक जण करत असतो. त्या चिंतनामध्ये 2 प्रकार पडतात. एक पहिला प्रकार, थोडंसं ऐका, जास्त खोल शिरणार नाही, माझं तरी एवढं ज्ञान आहे का, पण तुम्ही वक्ते म्हणजे जवळजवळ हे 41वे वर्ष आहे, चांगले श्रोते आहे तुम्ही, चांगले मोठ्या मोठ्या वक्त्यांचे कार्यक्रम ऐकलेले. एक पहिला प्रकार चिंतनाचा असा आहे, आत्मवस्तूचं चिंतन म्हणजे परमात्म्याचं चिंतन, आणि दुसरा प्रकार असा आहे अनात्म वस्तूचं चिंतन म्हणजे प्रपंचाचं चिंतन. आपण जसं चिंतन करू त्या पद्धतीचं आपणाला स्वरूप प्राप्त होत असतं. आत्मवस्तूचं चिंतन म्हणजे परमात्म्याचं चिंतन. परमात्मा कसा आहे, सुख स्वरूप आहे. बर, अनात्म वस्तूचं चिंतन म्हणजे प्रपंचाचं चिंतन, संसाराचं चिंतन. संसार कसा आहे हे वेगळं सांगायचं, वेगळं प्रयोजन मांडायची आवश्यकता नाही. संसार दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे नाही कोठे. किंवा संसार दुःख मूळ चौकडे इंगळ बिंगळ, सगळ्यांना माहित आहे. काही तर वर्डमध्ये कुणाला माहित नाही संसाराचं स्वरूप. असा एखादा व्यक्ती आहे का, हात वर करा, की मला संसाराचं स्वरूप माहित नाही. सापडणार नाही. संसाराचं स्वरूप कसं आहे हे वेगळं प्रयोजन मांडायची आवश्यकता नाही. संसाराचं स्वरूप हे दुःख स्वरूप आहे, हे सूर्यप्रकाश एवढं त्रिकलाबाधित सत्य आहे. आत्मवस्तूचं चिंतन म्हणजे परमात्म्याचं चिंतन, परमात्मा सुख स्वरूप आहे. अनात्म वस्तूचं चिंतन म्हणजे प्रपंचाचं चिंतन, संसाराचं चिंतन, प्रपंच संसार दुःख स्वरूप आहे त्याचं. मग आपण जसं चिंतन करू त्या पद्धतीचं आपल्याला स्वरूप प्राप्त होत असतं. थोडंसं अजून सोपं करतो, ऐका. सीतामातेला रावणाने ज्या वेळेला पळवून नेलं आणि अशोक वनामध्ये, त्यावेळेला सीतामाता रडते, दुःख करते, शोक करते. तिथं तिला त्रास द्यायला काही राक्षसीने आहेत. त्या राक्षसिनीवरती एक मॅनेजर म्हणतो व्यवस्थापक, तशी व्यवस्थापिका एक आहे. त्या व्यवस्थापिकेचं, त्या राक्षसिनीचं नाव आहे त्रिजटा. त्रिजटेला एक दिवस स्वप्न पडलं. त्या त्रिजटेच्या स्वप्नामध्ये असं आलं की ही सीता एक सामान्य स्त्री नाही, एक पतिव्रता आहे. आणि ह्या सीतेचा पती प्रभू रामचंद्रजी अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे, विश्वाचा धनी आहे. प्रभू रामचंद्रजी एक दिवस आलेत, रावणाचा पराभव केलाय. त्रिजटेला स्वप्न पडले, रावणाचा पराभव केलाय, सीतेचा अंगीकार केलाय आणि सीतेला घेऊन गेलेत असं स्वप्न पडलं. दुसऱ्या दिवशी आली सीतेजवळ आली त्रिजटा, राक्षसीनं, ऐका नीट. आणि त्या त्रिजटेनं सीतेला सांगितलं, सीते रडू नकोस, शोक करू नकोस, शांत हो. कारण त्याचं असं, मला एक स्वप्न पडलेलं आहे. माझं स्वप्न कदापिही खोटं होऊ शकत नाही. मला असं स्वप्न पडलेलं आहे, तू एक सामान्य स्त्री नाहीस आणि तुझे पती ह्या विश्वाचा धनी आहे. प्रभू रामचंद्रजी एक दिवस येणार असं स्वप्न पडले, रावणाचा पराभव करणार, तुझा अंगीकार करणार आणि तुला घेऊन जाणार असं स्वप्न पडलेलं आहे. एक दिवस प्रभू रामचंद्रजी येणार, दुःख शोक करू नकोस. आणि तिचं सांत्वन केलं, सीतामातेला शांत केलं. झालं, दिवस गेला आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्रिजटेनं सांगितलं सीतामातेला, मी ही एक गृहिणी आहे, मलाही माझ्या पतिराजांच्यासाठी स्वयंपाक करायला जावं लागतं, मी आता जाते घरी, उद्या सकाळी परत येते, रडू नकोस असं शांत करून त्रिजटा घरी गेली. दुसऱ्या दिवशी त्रिजटा आली, पाहते तर सीता रडते, दुःख करते. त्रिजटा जवळ आली, सीतेला विचारलं, सीते मी तुला कालच सांगितलंय रडू नको, दुःख करू नको, शोक करू नको, का रडते तू? प्रभू रामचंद्रजी येणार नाहीत का? येणार. तुझा अंगीकार करणार नाहीत का? करणार. रावणाचा पराभव करणार नाहीत का? करणार. तुला घेऊन जाणार नाहीत का? जाणार. मग का रडते? सीतेनं सांगितलं त्रिजटेला, ऐका. सीता सांगते त्रिजटाला का रडते याचं कारण ऐक. समोर एक झाड पाहिलंस का? झाड. त्रिजटा म्हटली, झाड पाहून रडते का? सीता म्हणते, झाड पाहून रडत नाही. झाडावरती एक घरटं पाहिलंस का? त्रिजटा म्हटली, घरटं पाहून रडते का? सीता म्हणते, घरटं पाहून रडत नाही. घरट्यामध्ये एक भिंगुरटी नावाचा प्राणी पाहिलास का? भिंगुरटी म्हणजे जशी गांधीन माशी असते ना, तिच्यापेक्षा लहान, आपण काही जण कुंभारीण म्हणतात तिला. ती काय करते, सुगीच्या दिवसामध्ये हिरव्या आळ्या आणते, आपल्या घरट्यामध्ये ठेवते, टोचा मारते, चावा घेते, तिला भिंगुरटी म्हटलं जातं. सीता सांगते त्रिजटेला, ती भिंगुरटी पाहिलीस का? सीता सांगते त्रिजटेला, म्हणते ही भिंगुरटी पहिली भिंगुरटी नव्हती, आळी होती, आळी. मी बरेच दिवस लक्ष ठेवलं, ही भिंगुरटी पहिली आळी होती. आणि दुसऱ्या एका भिंगुरटीनं ह्या आळीला घेऊन आली. ती भिंगुरटी कुठून तरी यायची,
त्या हिरव्या आळीला दंश करायची, निघून जायची. ती कुठून तरी भिंगुरटी यायची, त्या आळीचा चावा घ्यायची आणि निघून जायची. कुठून तरी यायची, त्याला टोचायची आणि निघून जायची. घडलं असं 4-8 दिवस मी लक्ष ठेवलं, ती भिंगुरटी आलीच नाही. मात्र ती जी हिरवी आळी आहे, ती आळी एकदम दचकायची. भिंगुरटी आली नसताना सुद्धा दचकायची, एकदम घाबरायची. त्याचं कारण असं, ती भिंगूर आळी आहे, ती आळी दचकायची आणि एकदम तिच्या भीतीनं त्या आळीनं भिंगुरटीचा ध्यास घेतला. काय ध्यास घेतला? कुठून तरी भिंगुरटी येणार आणि मला चावणार, कुठून तरी भिंगुरटी येणार, मला टोचा मारणार. हा त्या आळीनं भिंगुरटीचा ध्यास घेतला आणि त्या ध्यासानं ती आळी भिंगुरटीच्या चिंतनानं, भिंगुरटीच्या ध्यासानं आळी न राहता भिंगुरटीच झाली. तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी. अजून सोपं तुम्हाला सांगतो, आळीची भिंगुरटी कशी झाली. आता मुलांना काय समजणार नाही. पूर्वीची कौलारू घरं असायची, आता स्लॅबची घरं निघाली. सुरवंट असायचे कौलाच्या घराला, सुरवंट. पावसाळ्यामध्ये घोंगड्याच्या केसासारखं ते अंगाला लागलं ना, आगा गांध यायची, असं लालसर व्हायचं, विषारी असायचं ते. ती पावसाळा संपत आल्यानंतर, सीझन संपल्यानंतर ते सुरवंट भिंतीला कुठंतरी चिपकून राहायचं आणि मग एक 8-15 दिवसानंतर त्याच्यावरती असं वलय व्हायचं, त्याच्याच केसाचं असं वलय व्हायचं. आणि 15 दिवसानंतर, 3 आठवड्यानंतर त्या वलयातून बसलंय काय चिपकून सुरवंट, त्या वलयातून फुलपाखरू निघायचं. बसलं होतं काय सुरवंट, त्यातून निघालं काय फुलपाखरू. तसं ती आळी भिंगुरटीच्या ध्यासानं, भिंगुरटीच्या चिंतनानं आळी न राहता भिंगुरटी झाली. मी याच्यासाठी रडते, ती आळी जशी भिंगुरटीचं ध्यान करता करता, भिंगुरटीच्या ध्यासानं, भिंगुरटीच्या चिंतनानं आळी न राहता भिंगुरटी झाले, तसं सीता सांगते त्रिजटेला, मी सतत रामाचा ध्यास घेतलेला आहे, सतत रामाचं चिंतन करते. मला याची भीती आहे, त्या रामाचं चिंतन करता करता, त्या रामाचा ध्यास घेतलेला आहे, जर मी सीता न राहता जर रामच झाले तर. याच्यावरती त्रिजटा राक्षसीन मोठ्या मोठ्याने हसायला लागली आणि सीतेला सांगती, त्रिजटा ऐक, तू म्हणते हे जर सत्य असेल, आळी भिंगुरटीच्या ध्यासानं आळी न राहता भिंगुरटी होत असेल, सीता रामाच्या ध्यासानं सीता न राहता जर राम होत असेल, तर ऐक सीते, तू जसं इथं रामाचं सतत चिंतन करते, तू जसं इथं रामाचं सतत ध्यान करते, त्याच पद्धतीनं रामही तुझं तिकडं सीतेचं ध्यान करतोय. ज्या क्षणाला सीता न राहता राम होईल, त्याच क्षणाला राम न राहता सीता होईल. परत पती पत्नी आनंद तोच. मला पुढे विस्तार वाढवायचा नाही, मला हे सांगायचं आहे, एक आळी भिंगुरटीच्या ध्यासानं आळी न राहता जर भिंगुरटी होते, सीता रामाच्या ध्यासानं सीता न राहता जर राम होते, आणि राम सीतेच्या ध्यासानं, सीतेच्या चिंतनानं राम न राहता जर सीता होतोय. मला इथं मुद्दा सांगायचा आहे, मी मगाशी बोललो, आत्मवस्तूचं चिंतन म्हणजे परमेश्वराचं चिंतन आणि अनात्म वस्तूचं चिंतन म्हणजे संसाराचं चिंतन. जसं आपण चिंतन करू त्या पद्धतीचं आपल्याला सुख स्वरूप प्राप्त होत असतं. जर सुख स्वरूप भगवंताचं चिंतन केलं तर त्याच्यासारखं सुख स्वरूप प्राप्त होणार आहे. आणि जर अनात्म वस्तूचं चिंतन म्हणजे प्रपंचाचं जर चिंतन केलं तर त्या प्रपंच कसा आहे, दुःखरूप आहे, त्याच्यासारखं स्वरूप प्राप्त होणार आहे. म्हणून आपण चिंतनच करावं. आणि कोणतं करावं? विठ्ठल चिंतन करायला काय हरकत नाही, विठोबा रुक्माई चिंतन करायला काय हरकत नाही. वारकरी संप्रदायामध्ये थोडासा उणीव मतभेद आहेत, ते मला मान्य नाहीत, हो, उघडपणे सांगतो. काही ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही. अरे तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. मंत्र त्रिअक्षरी कोणचा आहे? विठ्ठल. तुकोबरायांचे कितीतरी अभंग आहेत, विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा. विठ्ठल का म्हणायचं नाही? विठोबा रुक्माई म्हणा, विठ्ठल म्हणा, नाहीतर काही म्हणा ना. महत्त्वाचं त्यामध्ये असा मुद्दा आहे की जर आपण तशा पद्धतीचं चिंतन केलं तर आपल्याला तशाच पद्धतीचं स्वरूप प्राप्त होणार आहे. म्हणून आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत त्याच कुळामध्ये वाचेन त्या रामाचं स्मरण करा. अभंगाचं 3रं चरण. जन्मनिया कोणी वाचे स्मरण, जन्मनिया कोणी वाचे स्मरण, जन्मनिया कोणी वाचे स्मरण, वाचे धरी हातीन महारणीची, धरी
बाप्पाचं घ्यावं, गणपती बाप्पाचं घ्यावं का पांडुरंग परमात्म्याचं घ्यावं का गोपालकृष्णाचं घ्यावं का नक्की रामाचं घ्यावं? आमच्यामध्ये संभ्रम निर्माण होतोय महाराज. तुकोबर आहे पहिल्या चरणामध्ये सांगतायत विठोबाचं नाम कंठामध्ये धारण करा आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत रामाचं वाचन स्मरण करा. मग आम्ही नक्की कोणत्या देवतेचं नाम घ्यावं? त्याचं उत्तर असं आहे, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरात सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशातून कुठंही पडलेलं पाणी जसं शेवटी जाऊन समुद्रालाच मिळतं तसं कोणत्याही देवतेला केलेला नमस्कार एकाच भगवंताला मिळतो. विठ्ठल. थोडंसं सोपं करून सांगतो, आपणाला जी देवता आवडेल कोणतीही देवता असो त्या देवतेचा आपण उपासना करावी. हो, आपण मनापासून श्रद्धेपासून जर त्या देवतेची उपासना केली तर त्याचं 100% फळ मिळणार आहे. एखाद्याला भगवान शंकराची देवताची उपासना करायला आवडत असेल खुशाल करावं, एखाद्याला गणपती बाप्पाची उपासना करायला पूजा करायला आवडत असेल खुशाल करावं, पांडुरंग परमात्म्याला भजायला उपासना करायला खुशाल करावं. देवता नावं अनेक आहेत. हो, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्याते अशी बापरक महादेवर खूण बाणले पैसे किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अनंत नावं आहेत. जसं समजा हवालदार साहेब आहेत, हवालदार साहेबांची पत्नी हवालदार साहेबांना काय म्हणणार? आहो. बरोबर आहे का नाही? समजा त्यांच्या आपल्या भजनी मंडळातला ग्रुप भेटला की काय म्हणणार? बुवा महाराज. त्यांची मुलं त्यांना दादा तात्या नाना काहीतरी म्हणणार. हो, म्हणजे मग बुवा वेगळे झाले का, आहो वेगळे झाले का, आणि दादा तात्या नाना हे वेगळं आहे का? आहे ते एकच. अजून ह्याच्यापेक्षा थोडं सोपं करून सांगतो. काय झालं, वेळेचं बंधन आहे पण तरीसुद्धा सांगतो तुमच्या लक्षामध्ये येण्यासाठी. ट्रेनमध्ये खचाखच गर्दी भरलेली आणि एक जण उभं राहिलेला आहे, बसलेलं बाकड्यावरचं. उभं राहिलेला म्हटला अगला स्टेशन कब आएगा? तो म्हटला म्हणजे पुढचं स्टेशन कधी येईल? तो म्हटला 1 तासानंतर. का हो? तर तो बसलेला म्हटला अहो काय झाले, मला हे बिड्या वाढायची सवय, मला झाली आता बिड्या वाढायची तल्लप, तर आता एवढे 1 तास मी कसा काय कड काढणार? ते उभं राहिलेलं होतं ना, त्याच्याकडे बिड्या होत्या. उभं राहिलेलं म्हटलं माझ्याकडे बिड्या दिल्या तर चालतील का? फार बरं होईल म्हटला. मग ते बसलेल्याला उभं राहिल्याने बिडी दिली. आता बसलेल्याकडे बिडी आली म्हटल्यानंतर कॉम्प्रोमाइज होतंच लगेच व्यसनी माणसाचं. त्यांनी इकडं तिकडं सरून त्याला बसायला जागा दिली. दोघांनी बिड्या ओढायला सुरुवात केली ट्रेनमध्ये. आणि व्यसनी लोकांचं असतं एक बरं का, दोस्ती मैत्री लगेच जमते आणि जेवढी लगेच जमते तेवढी भांडणाव पण लगेच येते. ती दोघं भांडणाव आली आणि मग धराधरी एकामेकाची. त्या ट्रेनमधल्या पॅसेंजरनी सांगितलं हो 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 थांबा रे, का भांडताय? त्यांनी सांगितलं त्यांचं भांडण याच्यावरून चाललेलं. एक म्हणे माझा मामा एवढा मोठा पैलवान आहे हिंद केसरी, आणि दुसरं म्हणतंय माझा काका एवढा मोठा पैलवान आहे जगत जेत आहे. ह्याच्यावरून भांडणं चाललेली. दोघांनी सांगितलं पॅसेंजरला असा आमचा वाद आहे. पॅसेंजर म्हटले एक सांगतोय मामा माझा मोठा पैलवान आहे, एक म्हणतोय काका माझा मोठा पैलवान आहे, आणि दोघं कशाला भांडत बसलाय? बसा खाली. खाली दोघांना बसवलं. झालं, पुढचं स्टेशन आलं. एका स्टेशनला दोघं जण उतरले. त्यावेळी टांगा गाडीवर चला आत्ताच्या कालमानाप्रमाणे चालू आहे, टॅक्सीमध्ये किंवा रिक्षामध्ये बसले आणि परत नंतर एकाच बसस्टॉपला उतरले आणि उतरल्या एकाच्या ध्यानामध्ये आलं की आता आपल्या मामाचा समोरच वाडा आहे. वाड्यामध्ये आता मोठा पैलवान आपला मामा आहे. आता इथं याच्याशी भांडणं काढायला काय हरकत नाही, असेल काय ते मामा निपटेल. आणि दुसरं जे होतं त्याच्याही ध्यानामध्ये आलं आपल्याही काकाचा आता इथंच घर आहे, काका मोठा पैलवान आहे, याच्याशी भांडणं काढायला काय हरकत नाही, असेल ती काका निपटल. त्या वाड्यासमोर दोघांची पुन्हा भांडणं झाली, गोंधळ झाला. ह्या गोंधळाने त्या वाड्यातून एक ओपन किलोचा म्हणजे 100 किलोच्या पुढचा पैलवान म्हटलं जातं. आता पैलवान कितलं काय विचारा मला. मग 100 किलो वेटचा मोठा बलदंड ताकदीचा पैलवान बाहेर आला. पाहतोय तर दोघांची भांडणं लागलेली आहेत. दोघांच्या एक कॉलरला पकडलं, एक उजव्या हाताला आणि एक डाव्या हाताला पकडलं. हो थांबा म्हटलं, काय भांडताय? तर ते उजव्या हातातलं समोरच्याला म्हणतंय हे पाहिलास का माझा मामा आहे, आणि हे डाव्या हातातलं त्याला समोरच्याला म्हणतोय तू पाहिलास का हे माझे काका आहेत. म्हणजे एकाचा आहे मामा आणि एकाचा आहे काका. पैलवान एकच. तसं एकाचा आहे भगवान शंकर, एकाचा आहे गणपती बाप्पा, एकाचा आहे पांडुरंग परमात्मा, पण पहिलवान विठ्ठल. आता विस्तार न वाढवता एवढंच सांगतो. म्हणून तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये भगवंताचं विठोबाचं नाम कंठामध्ये धारण करायला सांगितलं, तिसऱ्या चरणामध्ये रामाचं वाचन स्मरण करायला सांगितलंय. असं वाचन स्मरण कोणत्याही देवतेचं करा. विठोबा रखुमा